तर चला मित्रांनो, नमस्कार. माझ्या आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, पाऊस आता थोडंसं उघडलेलं आहे, आत्ताच पाऊस येऊन गेलेले. तर मित्रांनो, आपण या पावसाच्या दिवसाला आमच्या इकडं औषधी वनस्पती उगवायला सुरुवात होते. तर मित्रांनो, अशा गुणकारी भरपूर आमच्याकडं औषधी येतं. तर ही जी वनस्पती आहे मित्रांनो, हिला आमरकंद म्हणतात. ही जी आमरकंद जी वनस्पती आहे ही आपल्या जे गुडघे सांधेदुखी जे असते या सांधेदुखीवरती आणि मणकेच्या आजारावरती जबरदस्त गुणकारी अशी औषधी वनस्पती. आपण बऱ्याच वेळा हे व्हिडिओ दाखवले. तर मित्रांनो, ही वनस्पती भेटत नाही आमच्याकडे सुद्धा. आता ती थोडीशी कमी होत चाललेली. तर मित्रांनो, हिचं थोडंसं आपल्याला आपण या ठिकाणी असं करणार की जे तुमच्याकडे ही जी वनस्पती नाही त्या वनस्पतींची मी रोपं तयार करून मी ज्यांना पाहिजे असेल त्यांना पाठवत असतोय. तर मित्रांनो, ही जी दुर्मिळ वनस्पती जी आहे याची आपण रोपं तयार करणार इथं. तर आज आपण या ठिकाणी या रानामध्ये आलेलो आहे. आपण या ठिकाणून ती वनस्पती घेऊन ती रोपं तयार करणार, तिचा वाढसा करणार आहेत. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता ही जी वनस्पती जी आहे आमरकंद, ही वनस्पती ज्या ठिकाणी कडा डोंगर कापरी ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी ही वनस्पती असते. ही अशी सपाट ठिकाणी नसते. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा, हा जो खाली जो कडे हा जो काप आहे, ह्या कापामध्ये ही वनस्पती असते. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे, आपण ती वनस्पती या ठिकाणी पाहिलेली आहे. तर चला मित्रांनो, ही वनस्पतीची रोपं तयार करून ज्यांना कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करून सांगा मित्रांनो. ही वनस्पती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करीन. कारण ही वनस्पती भेटत नाही. ही वनस्पती खूप म्हणजे लई कमी आहे, लईच कमी आहे. ही वनस्पती भेटत नाही. तर हिचं वाढसा करण्यासाठी तुमच्या भागामध्ये जर नसेल तर इथे रोपं तयार करून तुम्ही तिचा वाढसा करू शकतात. तर चला मित्रांनो, आपण या ठिकाणी आता वेळ न लावता माझ्या या पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि आपण या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला ही वनस्पती कशी असते. आणि आपण आता या ठिकाणची रोपं तयार करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअप नंबर माझा मी देणार आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करू शकता. तर या ठिकाणी ना आता बघा मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा जो कापरे, ह्या कपऱ्यावरती आता आपण उभे जर आणि या कपऱ्यालाच हा आमरकंद ही वनस्पती असते. तर आता या डोंगरावरती आपण डोंगरावरून खाली उतरलेलो आहे. तर हे बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. आता ही वनस्पती घेऊन आपण आहे ना घेऊन जाणार आहेत मित्रांनो आपण, आणि तिचे रोपं तयार करणार आहेत आपण. आता ही रोपं कशी तयार करणार आहे मी, तर आता आपण हिचं कंद घेऊन बॅगमध्ये ठेवणार आहेत आणि मग तिचं वाढसं करणार आहेत आपण, जेणेकरून ती ज्यांना कोणला जास्त गरज आहे मणकेच्या आजार होते 100% गुणकारी अशी वनस्पती आहे. तर ही वनस्पती या ठिकाणी आपल्याला बघायला भेटली आहे. बघा, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही जी वनस्पती दिसते हे बघा, ही जी पाण्यावरती रेखा जसे असतात अशी ही आहे आमरकंद. आता हे आपण या ठिकाणी पाहिलेले, तर आपण ही घेऊन जाणार आहे. तर आता तिच्या मित्रांनो एका याला माळ असते त्याची डायरेक्ट. त्याचं ओळखायचं कारण जर म्हटलं तर अशीच रेखावरती पानं असते आणि खाली 10 ते 12 कंद एका याला असतात, तेव्हा ते ओळखायचे असते. आता इथं जरा अडचण वाटते. ह्या झाडाला आपल्याला ना पाय द्यावा लागणार इथं, असं म्हणजे मग खाली सटकणार नाही असं. हे बघा, तुम्ही पाहू शकता भरपूर असे खोलदरी, ह्या दरी कपरीलाच हे आमरकंद असतात मित्रांनो. हे सोप्या ठिकाणी नसते तर अवघड ठिकाणी असते. तर हे आमरकंद इथं बघायला भेटलं आपल्याला. हे बघा, तुम्ही पाहू शकता हे आहेत आमरकंद वनस्पती. जबरदस्त अशी गुणकारी औषधी वनस्पती मित्रांनो मणकीच्या आजारावरती. तर ही जर मित्रांनो आपल्याला महिनाभर जर खाल्लं, तुम्हाला 100% तुमच्या मणक्याला गॅप आला असेल तर त्याचं भर निघते मित्रांनो. तुम्हाला गुडघे दुखत असेल, सांधे वाटत असेल, दुखत असेल मित्रांनो, तर याचा फरक 100% गुणकारी औषधी वनस्पती आहे. अनेक जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी हे बघा, ही वनस्पती कशी आहे, तर हे अशा पद्धतीने ही वनस्पती तुम्ही पाहू शकता. हे नाही, ही बघा, ही नाही, ही शेळंदीचं हिला म्हणतात, पण हे आमरकंद आहे. तर आता याला आपण काढणार इथं आणि हिची रोपं तयार करणार इथं. ते आता फुटायला लागलेत, फुटवा करायला केलं आहे तिने बाकायच्याने, हे फुटायला लागले. हे बघा, हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हा रोप निघालेले. हे बघा, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे रोपटं निघालेले. याच्यामध्ये कंद आहे. हे बघा, ह्याला जास्त मुळे पण असते. आता हे बघा, हा आमरकंद आहे आणि या ठिकाणी आपण हे 2 काढलेले तर हे रोपं. हे बघा, आणि बाकीचे आता आपल्याला काढायचे. तर याचे ना मित्रांनो 10 ते 12 कंद एका याला असतात. अशी ही आमरकंद याची ओळख आहे. बघा, एक कंद जर काढलं ना आपण त्या ठिकाणी भरपूर असं कंद असते.
हे बघा. हे बघा मित्रांनो, एवढी अमरकंद आपल्याला एवढे भेटलेत आता. आणि आता ही याची रोपं आपण प्लास्टिक बॅगमध्ये तयार करणार आहेत. तुम्ही पाहू शकता, हे बघा हे आहेत अमरकंद आणि आपल्याला या ठिकाणी एवढे भेटलेले आहेत आता. तर आपण त्याचं आता रोपं तयार करणार आहेत. एवढे भेटलेत आता आपल्याला. अजून शोधायचे मित्रांनो आपल्याला, पाहू आपल्याला भेटतात का. आता या ठिकाणी तर एवढे भेटलेत. आपण या कापावर आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जी फुलं आपल्याला दिसतात ना, याला पाचून कांदा म्हणतोय आम्ही. तर हे जे पाचून कांदा ना, हा सुद्धा ज्याला फिटीवरती औषधी वनस्पती, ही ज्याला फिट येत असेल त्याच्यावरती गुणकारी अशी ही पण औषधी वनस्पती. तर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे हा पाचून कांदा तुम्ही पाहू शकता, मस्तपैकी फुललेले असा. पाऊस आलेले जरा थोडासा बघा, बुरबुर आलेली थोडीशी. आणि हा जो पाचून कांदा नाही मित्रांनो, हा पण आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाहू शकता. बघा ह्या डोंगरावरती पूर्ण हा पाचून कांदे. आणि तर पाऊस आलेला आहे जरा, तुम्ही पाहू शकता. बघा ह्या कापावरती आपण उभे, तर थोडंसं भुरभुर आलेले, पाऊस आलेले. पाहू मित्रांनो, अजून काय आपल्याला अमरकंद जास्त भेटले नाही, थोडे भेटलेत. पाहू किती भेटले आपल्याला. तर चला मित्रांनो, हे बघा आपल्याला या ठिकाणी एवढे कंद भेटलेत. आता आपल्याला रोपं तयार करायचे. आपण ही माती आणलेली आणि आपण आपली जी प्लॅस्टिक बॅग आहे त्या बॅगमध्ये माती भरून आपण याचे रोपं तयार करणार आहेत आता. तर एवढे आपल्याला कंद भेटलेत, हे रोपं आपण आता तयार करूया. हे बघा हे प्लास्टिकची बॅग आहे, या बॅगमध्ये आपण माती भरून याच्यामध्ये हे कंद आता लावणार आहेत आणि याचे रोपं तयार करणार आहेत. तर मित्रांनो, हे बघा आपण एवढे अमरकंद ही जे हुंड्या तयार करायसाठी आपण एवढे अमरकंद हे घेऊन आलेले तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी हे बघा हे आहेत अमरकंद आणि आपण हे बघा अशा प्रकारे हे हुंडे तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता. बघा मित्रांनो, हे आहेत अमरकंद. मित्रांनो, ही दुर्मिळ अशी वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती मित्रांनो. ही जे अमरकंद ही मणकेचं जे गॅप पडला असेल, सांधेवात जे असेल, पायांचं गुडघे दुखत असतील, तर मित्रांनो ही जबरदस्त अशी गुणकारी औषधी वनस्पती. तर मित्रांनो, ही जी वनस्पती आहे हिची आपण हे जे कंद येतं याचे भुकटी करून सकाळी दुधामध्ये जर खाले तर मित्रांनो आपल्याला 100% असं गुण या वनस्पतीपासून भेटतोय. अनेक जण या याचे हे बघतात मित्रांनो, पण हे भेटत नाहीत हे कंद. तर आज आपण या ठिकाणी यांचे हुंडे तयार केलेत, कारण हे कंद भेटत नाहीत. तुमच्याकडे जर नसतील तर मित्रांनो तुम्ही हे कंद ही जी मी हुंडे तयार केलेत हे तुम्ही घेऊ शकताय. मी आपल्या स्क्रीनवरती नंबर देणार आहे, माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून मागू शकताय. तर हे बघा, हे आज आपण हे अमरकंदचे हुंडे तयार केले तुम्ही पाहू शकता. हे असे आहेत अमरकंद मित्रांनो, हे भेटत नाहीत आमच्याकडे सुद्धा, हे भेटत नाहीत मित्रांनो. ह्याची वाढ करण्यासाठी आपण याचे हे हुंडे तयार केले आहेत.
हे आहेत आमरकंद. आज आपण या हुंड्यात तयार केलं. तर मित्रांनो तुम्हाला जर असे आमरकंद जर पाहिजे असतील तर मित्रांनो मी माझ्या स्क्रीनवरती नंबर देणार आहे. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.